लॉस मध्ये असूनही क्रेड एवढा पॉवरफुल ब्रँड कसा बनला माहित आहे का? आज क्रेडचा अॅन्युअल रिव्हेन्यू 2700 करोड क्रॉस झाला आहे आणि प्लॅटफॉर्मवर 1.5 कोटीपेक्षा जास्त मेंबर्स आहेत. दरवर्षी 8.5 लाख करोड पेक्षा जास्त पेमेंट व्हॅल्यू या ऍप वरून प्रोसेस होते. कुणाल शाह यांनी एक स्मार्ट स्ट्रॅटर्जी वापरली. त्यांनी मास ऑडियन्सला टार्गेट केलं नाही, फक्त प्रीमियम युजर्स वर फोकस केला. ज्यांचा क्रेडिट स्कोअर 750 प्लस आहे, फक्त त्यांनाच ऍप ऍक्सेस. आता इथे सायकोलॉजी कामाला आली. लोकांना वाटायला लागलं क्रेड वापरणं म्हणजे स्टेटस आहे, पण खरी गेम बदलणारी गोष्ट होती ब्रँडिंग. लक्झरी फील, क्लासी डिझाईन, प्रीमियम रिवॉर्ड आणि बॉलिवूड लेवल सिनेमॅटिक ऍड. युजर्सला असं फील यायला लागलं की ते काहीतरी एक्सक्लुझिव्ह वापरतात. ब्रँड्सना पण ह्यूज फायदा झाला, कारण त्यांना डायरेक्ट हाय इन्कम कस्टमर्स मिळाले. म्हणून पार्टनरशिप, लेंडिंग, रिवॉर्ड आणि प्रीमियम कॉमर्स मधून कंपनीने मल्टिपल रिव्हेन्यू स्ट्रीम बिल्ड केले. आणि आज सिच्युएशन अशी आहे की क्रेड फक्त पेमेंट ऍप नाही, तो इंडियाचा प्रीमियम फिनटेक इकोसिस्टम बनला आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.